आता आपण बघूया टॉप 9 इतर राजकीय बातम्या। 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल, आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहिल्या, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, वरटीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, भाजप नेते नितेश राणेंचं वक्तव्य। सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची 4 तारीख चांगली जाणार, लोकसभा निवडणूक निकालाआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसचा अहवाल तयार, अहवालात महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये जास्त जागा मिळण्याचा अंदाज, अहवालावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती। मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पडणार, महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळणार, शिंदे संपले, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। धाकधूक आहे पण पेपर सोपा गेलाय, संदीपान बुमरेंनी काय ईव्हीएम मशीन बदलला का, 1 लाख मतांनी निवडून येणं कसं शक्य आहे, मी 10,000 मतांनी का असेना विजयी होणार, चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। भाजपला महाराष्ट्रात 8 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, लोकसभा निकालाआधी विजय वडेट्टीवारांचा दावा। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत 2 दिवसात निर्णय होईल, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती। मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करा, छगन भुजबळांचा भाजपला सल्ला, तर भुजबळांनी आव्हानांना सुनावलं नाही हे दुर्दैव, हसन मुश्रीफांची टीका।